नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अत्यंत प्राचीन आणि गाढ श्रद्धेचा विषय असलेल्या ग्रंथाचा श्री स्वामी समर्थ चरित्र याच्या पहिल्या अध्यायाचा उलगडा करणार आहोत. अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत यामागील मूळ संकल्पना आपण समजून घेणार आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता थेट या ग्रंथाच्या अंतरंगात डोकावूया. आता अगदी सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे अज्ञानाच्या या घनदाट अंधारात आशेचा किरण नेमका कसा निर्माण होतो. बघा, या अध्यायाच्या अगदी सुरुवातीलाच कलियुगाचं एक अतिशय वास्तववादी आणि थोडंसं गंभीर चित्र उभं केलंय. मानवी जीवन किती कठीण काळातून जातंय, जिथे सगळीकडे दुःख, भ्रम, अहंकार आणि अज्ञानाने आपल्याला विळखा घातलाय. एकीकडे आपण बघतो की भौतिक प्रगती खूप झालीये, पण आध्यात्मिक पातळीवर मात्र अजूनही अंधारच आहे. आणि म्हणूनच बरोबर याच टप्प्यावर एका दैवी हस्तक्षेपाची, एका आशेच्या किरणाची आपल्याला नितांत गरज भासते. हा ग्रंथ याच गरजेतून ईश्वरी शक्ती कशी अवतरते हे अगदी अचूकपणे मांडतो. पण हे सगळं सांगण्याआधी ग्रंथाची सुरुवात कशी होती ते पाहणं खूप रंजक आहे. तुम्हाला तर माहीतच असेल, आपल्या प्राचीन साहित्यात कोणत्याही मोठ्या कार्याची सुरुवात एका अतिशय पवित्र वातावरणाने केली जाते. यालाच आपण मंगलाचरण म्हणतो. मुख्य विषयाकडे वळण्याआधी इथे श्री गणेश, श्री सरस्वती माता आणि साक्षात श्री दत्तगुरू यांचं स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. आता हे फक्त एक औपचारिक नमन नाहीये बरं का, तर वाचन करणाऱ्याला एका शांत आणि पवित्र मानसिक अवस्थेत घेऊन जाण्याची ही एक सुंदर पद्धत आहे, जेणेकरून पुढील गहन ज्ञान सामावून घेण्यासाठी आपलं मन पूर्णपणे तयार होईल. आता या ठिकाणी मानवी स्थिती आणि ईश्वरी शक्ती यांच्यातला एक खूप मोठा विरोधाभास मांडलाय. खरं तर एका बाजूला आपण आहोत दुःख, भ्रम आणि अज्ञानात अडकलेला सामान्य माणूस, आणि दुसऱ्या बाजूला या अंधकारातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी आलेला परब्रह्मस्वरूप, जे अत्यंत कृपाळू आणि करुणामूर्ती आहे. हा विरोधाभास आपल्याला हे समजून घ्यायला मदत करतो की जेव्हा जेव्हा जगात अज्ञान आणि दुःखाचं पारडं जड होतं ना, तेव्हा ते संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ही दयाळू ईश्वरी शक्ती प्रत्यक्ष भौतिक जगात हस्तक्षेप करते. हाच या ग्रंथाचा मुख्य गाभा आहे. आता आपण वळूया पुढच्या भागाकडे, जिथे आपण अवताराचे रहस्य आणि ईश्वरी प्रकटीकरण याविषयी जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ यांची ओळख या ग्रंथात नेमकी कशी करून दिलीये हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथला सर्वात मोठा आणि ठळक मुद्दा म्हणजे श्री स्वामी समर्थ हे कुणी सामान्य साधू नव्हते, तर ते अंशावतार होते, असा हा ग्रंथ अत्यंत ठामपणे सांगतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अंशावतार म्हणजे नक्की काय? तर साक्षात दत्तगुरूंचं हे प्रत्यक्ष भौतिक प्रकटीकरण आहे. बघा, ईश्वरी शक्ती ही मुळात निराकार असते, म्हणजे तिला कोणतेही रूप नसतं. पण मानवाच्या कल्याणासाठी, भक्तांना योग्य दिशा दाखवण्यासाठी याच निराकार शक्तीने एक साकार रूप घेतलं, म्हणजेच प्रत्यक्ष शरीर धारण केलं. निराकारातून साकारात येण्याची हीच ती अफाट संकल्पना आहे. ऐतिहासिक नोंदी आणि ग्रंथाचे संदर्भ बघितले तर श्री स्वामी समर्थांचे मुख्य वास्तव्य अक्कलकोट इथे होतं हे आपल्याला माहितीच आहे. पण हा ग्रंथ फक्त एवढंच सांगून थांबत नाही, तो एक खूप मोठी आणि व्यापक संकल्पना मांडतो. तो सांगतो की स्वामींचं अस्तित्व कोणत्याही एका भौगोलिक सीमेपुरतं मर्यादित नाहीये, ते अगदी अमर्याद आहे. फक्त त्यासाठी एकच अट आहे, जिथे खऱ्या अर्थानं भक्ती, श्रद्धा आणि ठाम विश्वास असतो, तिथे तिथे त्यांचं नित्य वास्तव्य असतं. थोडक्यात सांगायचं तर ईश्वरी शक्तीला एखाद्या भौतिक ठिकाणापेक्षा माणसाच्या मनातील श्रद्धेचं ठिकाण खूप जास्त महत्त्वाचं वाटतं. यानंतर आपण पाहणार आहोत गुरूंचे दुहेरी रूप. ते अत्यंत कठोर कसे होते आणि त्याचवेळी तितकेच वात्सल्यपूर्ण कसे होते हे आपण समजून घेऊया. सहसा संत हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर एक अत्यंत शांत आणि सौम्य मूर्ती उभी राहते, बरोबर ना? पण स्वामींचा स्वभाव कसा दुहेरी होता हे ते खूप स्पष्टपणे सांगितले. एका बाजूला ते अत्यंत कठोर वाटायचे, भक्तांची अतिशय कडक परीक्षा घ्यायचे आणि मानवी अहंकाराला थेट आव्हान द्यायचे. पण दुसऱ्या बाजूला याच कठोरपणाच्या आत त्यांचे एक खूप मोठं वात्सल्यपूर्ण रूप दडलं होतं. एकदा का भक्ताने परीक्षा पार केली की मग ते त्याच्यावर अंतिम कृपेचा वर्षाव करत असत. आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी ते अत्यंत दयाळू रूप घेत असत. हा जो कठोर प्रेमाचा प्रकार आहे ना, तो हेच दाखवून देतो की आध्यात्मिक प्रगतीसाठी नेहमीच गोड बोलून भागत नाही. कधीकधी आपल्यातील अहंकारावर घाव घालण्यासाठी गुरूंना असं कठोर व्हावंच लागतं. मग असा प्रश्न येतो की स्वामी समर्थांचं मुख्य कार्य नेमकं काय होतं? ते इथे केवळ चमत्कार करण्यासाठी नक्कीच आले नव्हते. त्यांच्या कार्याची एक अतिशय सुंदर आणि सुनियोजित त्रिसूत्री ग्रंथात दिलीय. पहिला टप्पा आहे अहंकार नष्ट करणे. जोपर्यंत माणसाच्या आतला मीपणा संपत नाही, तोपर्यंत पुढची प्रगती अशक्य आहे. त्यानंतर येतो दुसरा टप्पा
मन शुद्ध करणे. बघा, अहंकार निघून गेल्यावर जे रिकामेपणं येतं तिथे शुद्ध आणि सात्विक विचार रुजवणं खूप गरजेचं असतं. आणि मग येतो अंतिम तिसरा टप्पा, आत्मज्ञानाकडे नेणे. माणसाला स्वतःशी आणि त्या परमेश्वराची खरी ओळख करून देणे. किती तार्किक आणि आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण अशी ही 3 पावलांची प्रक्रिया आहे, नाही का? आणि आता आपण वळत आहोत या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, अभय मंत्र, जे या सर्व समस्यांवरील अंतिम समाधान आहे. सुरुवातीला आपण कलियुगातील ज्या दुःखाची आणि भीतीची चर्चा केली होती ना, त्यावर हेच ते अंतिम समाधान आहे. हा तो सुप्रसिद्ध संदेश आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका छोट्याशा वाक्यात खरंच प्रचंड सामर्थ्य दडले. ग्रंथाच्या मते हे केवळ उच्चारलेले काही शब्द नाहीत, तर हा एक जिवंत अभयमंत्र आहे. अभय म्हणजे कोणत्याही प्रकारची भीती नसणं. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने या मंत्राचा स्वीकार करतो, तेव्हा तो केवळ एक तात्पुरता दिलासा राहत नाही, तर तो आपल्या संपूर्ण जीवनाचा मुख्य आधार बनतो. आजच्या या अनिश्चिततेने भरलेल्या जगात कोणीतरी सर्वोच्च शक्ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, हा एकच विश्वास माणसाला कितीही मोठ्या आणि भयंकर संकटातून तारून नेऊ शकतो. आता या अध्यायाच्या शेवटी आपण पाहणार आहोत चरित्र फलश्रुती, म्हणजेच हे चरित्र वाचनाचे नेमके काय फळ मिळते. आपल्या प्राचीन ग्रंथांच्या रचनेनुसार शेवटी नेहमी फलश्रुती दिलेली असते. म्हणजेच हे ग्रंथ वाचल्याने किंवा ऐकल्याने आपल्याला नेमकं कोणते फळ मिळेल याचं ते एक वचन असतं. हा ग्रंथ अतिशय स्पष्टपणे सांगतो की जो कोणी पूर्ण नियम, श्रद्धा आणि भक्तीने या चरित्राचं वाचन करेल, त्याच्या जीवनात 3 अतिशय महत्त्वाचे बदल घडतील. पहिला म्हणजे जीवनात जे काही दुःख आहे त्याचं निवारण होईल. दुसरं, आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जगात आपल्या मनाला जी अत्यंत आवश्यक असलेली परम शांती आहे ती मिळेल. आणि तिसरं म्हणजे भरकटलेल्या आयुष्याला एक योग्य आणि सकारात्मक मार्ग मिळेल. हे फायदे फक्त आध्यात्मिक पातळीवरचे नाहीत बरं का, तर माणसाच्या रोजच्या व्यावहारिक जीवनातही एक प्रकारचं स्थैर्य आणणारे आहेत, असा या ग्रंथाचा स्पष्ट दावा आहे. आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी आपण सर्वांनी विचार करण्यासारखा एक खूप महत्त्वाचा प्रश्न उरतो. आजचं जगही त्याच भ्रम, तणाव आणि अहंकाराने पूर्णपणे व्यापलेलं आहे, हे आपण बघतोच आहोत. अशा या आधुनिक काळात मानवी अहंकार नष्ट करून आत्मज्ञानाकडे नेणारी ही शेकडो वर्षांपूर्वीची संकल्पना आपल्याला खऱ्या अर्थाने मानसिक शांती मिळवून देण्यासाठी कशी मदत करू शकते. खऱ्या शांतीचा मार्ग नुसत्या आधुनिक तंत्रज्ञानातून जातो की स्वतःच्याच आत डोकावण्यातून मिळतो, यावर नक्कीच आपण सर्वांनी शांतपणे विचार करायला हवा. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.